नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। घरफोडी करणाऱ्या आरोपितांना 24 तासाच्या आत मुद्देमालासह जेरबंद करून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। दिनांक 18 जुलै 2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई कुणाल पचलोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार असे जाऊन त्या इसमाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं मयूर राणाराम जाधव, राहणार सायरो हाऊस, हिरावाडी पाटाजवळ, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे, राहणार गणेशवाडी, मुंजाबा चौक, पंचवटी, संदीप छोटूलाल कणोजिया, राहणार गणेशवाडी, मुंजाबा चौक, पंचवटी, नाशिक असे सांगितले असता गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता सदर आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। आरोपीने पंचसमक्ष दिलेल्या निवेदनाप्रमाणे गुन्ह्यातील गेलेला माल 51,000 रुपये किमतीचा औषध बॉटल वरील ॲल्युमिनियम झाकण कॅप, त्याच्यावर आयुर्वेदिक औषधी भवनाचा लोगो असलेला कॅप जप्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर हे करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर यांनी केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।